राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे जिल्ह्याची जिल्हा सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समिती बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। या बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी वार्षिक कर्ज योजना अंतर्गत बँकांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला। यामध्ये प्रामुख्याने स्वयंसहायता गट कर्ज, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा, प्रधानमंत्री स्वनिधी, प्रधानमंत्री मुद्रा योजना तसेच राज्य शासनाच्या विविध विकास महामंडळाच्या योजनांचा समावेश होता। बँकांनी कर्ज मंजूर करून शासकीय योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले। मात्र खाजगी क्षेत्रातील बँकांची कामगिरी शासकीय योजनांच्या बाबतीत अत्यंत निकृष्ट असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जिल्ह्यातील कर्ज ठेव गुणोत्तर सुधारण्यावर भर देतानाच आर्थिक समावेशन अंतर्गत सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना बँकांनी केलेल्या कामावरही सविस्तर चर्चा करण्यात आली। राष्ट्रीय आर्थिक समावेशन धोरण अंतर्गत कृती आराखड्याचा आढावा घेतानाच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा विस्तार आणि तिची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला आहे। यासोबतच नाबार्डशी संबंधित विषय, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व आर्थिक साक्षरता केंद्रे यांच्या कार्यपद्धतीवरही चर्चा करण्यात आली। डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व बँकांना शासकीय पुरस्कृत योजना अंतर्गत निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी आपली कामगिरी अधिक सुधारण्याच्या कडक सूचना दिल्या। पिसे डॅममधून MIDC, स्टेम आणि ठाणे महानगरपालिका जे पाणी उचलते त्यापैकी सुमारे 12 कोटी लिटर पाण्याची दररोज चोरी होत असल्याचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणले। आमनेपाडा ते संवाद दरम्यान पत्रकारांचं पाणी करून या पाणी चोरीचा पर्दाफाश केला आहे। दरम्यान या पाणी चोरीचे सर्व पुरावे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करणार असल्याचे शानू पठाण यांनी सांगितले। गेल्या अनेक दिवसापासून ठाण्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावते। या पाणी टंचाईमागे पाणी चोरी हे मुख्य कारण असल्याची माहिती विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना मिळाली होती। त्यानुसार पठाण यांनी पहाटेच्या सुमारास पाणी चोरीच्या ठिकाणची पाहणी केली। त्यानंतर काल दुपारी आमनेपाडा ते संवाद दरम्यान नगरसेविका मर्जिया पठाण आणि पत्रकारांसह पाहणी केली। या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीवरील वॉल्ववर जोडण्या करून नजीकच्या गोदामांना बेकायदेशीरपणे पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आले। तसे या 2 जलवाहिन्यांच्या मध्ये मातीचा रस्ता तयार करून टँकरमध्ये पाणी भरले जात असल्याचे उघडकीस आले। या संदर्भात विरोधी पक्षनेते शानू पठाण म्हणाले की पिसे डॅममधून दररोज 300 दशलक्ष लिटर पाणी ठाणे शहरासाठी उचलण्यात येते। हे पाणी टेमघर येथे शुद्धीकरण केंद्रात आणून पुढे ते ठाणे शहरात वितरित करण्यात येते। पिसे ते टेमघर हे 17 किलोमीटर अंतर असून या दरम्यान जलवाहिनीवर दर 100 मीटरवर अनेक वॉल असून या वॉलला 4, 6, 8 इंचाची अनधिकृत जोडण्या करून त्याद्वारे पाणी चोरी करण्यात येते। दिवसाला साधारणपणे 12 दशलक्ष लिटर पाणी चोरले जाते। ठाणेकरांच्या हक्काचे हे पाणी बेकायदेशीरपणे गोदामे, टँकर माफिया चोरत असून ठाणे महानगरपालिका अधिकारी डोळे मिटून शांत आहेत। त्यामागे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होत आहे। या पाणी चोरीचे सर्व पुरावे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करणार आहोत असेही ते म्हणाले। देशातील कुख्यात गुंड रवी पुजारी याला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केले। रवी पुजारी याच्या विरोधात 2017 मध्ये मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्याने बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। त्याला बंगळूर येथील कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतले। मुंबई, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक, सिनेमातील कलाकार, राजकीय नेते यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणीची मागणी करत असे। त्यामुळे रवी पुजारी याचा फोन आल्यास अनेकांना घाम फुटत असे। परंतु 90च्या दशकात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचा बिमोड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रवी पुजारी देश सोडून पळून गेला होता। परंतु त्याच्या गुन्हेगारी कारवाया त्यांच्या टोळीमार्फत सुरूच होत्या। ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला त्याने 10 कोटी रुपयांची खंडणी मागून धमकावले होते। तसेच टोळीच्या माध्यमातून गोळीबार देखील केला होता। या प्रकरणी त्याच्या विरोधात कासाररोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता। दरम्यान भारतीय तपास यंत्रणांनी 2019 मध्ये आफ्रिकेतील सेनेगल येथून रवी पुजारीला अटक केली होती। त्यानंतर त्याला बंगळूर येथील आणण्यात आले होते। येथील कारागृहात तो शिक्षा भोगत होता।
ठाण्यात रवी पुजारी विरोधात खंडणी आणि मोका अंतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी त्याचा ताबा मिळवला आहे. त्याला कासारवडवली येथील प्रकरणात अटक करण्यात आली असून 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. संस्कार भारती यांच्या वतीने ठाण्याच्या गावदेवी मैदानात 90 फूट महारांगोळी काढण्यात आली. या रांगोळीतून वंदे मातरमच्या 150 वर्षाचा ऐतिहासिक प्रवास साकारण्यात आला आहे. तसे मैदानात विविध प्रदर्शने मांडण्यात आली आहेत. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या संस्थेच्या वतीने ठाण्यात स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात केले जाते. तसे यात्रेच्या काही दिवस आधी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. यंदा मंगळवार 17 मार्च रोजी गावदेवी मैदान येथे प्रदर्शन, महारांगोळी अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कार भारती कोकण प्राण यांच्या संयुक्त विद्यमाने महारांगोळी काढण्यात आले. यावर्षी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगीताची 150 वर्ष पूर्तता या विषयावर आधारित 35 कलाकारांनी महारांगोळी साकारले. गेल्या 25 वर्षापासून ही परंपरा जपली जाते. यंदाची रांगोळी तब्बल 90 फूट बाय 90 फूट आकाराची आहे. यासाठी 250 किलो रांगोळी आणि 500 किलो रंगाचा वापर करण्यात आला आहे. या महारांगोळीत भारत मातेची आकर्षक प्रतिमा, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे चित्र, वंदे मातरमच्या ओळी आणि तसेच भारतीय संस्कृतीच्या स्वस्तिकासारखी शुभचिन्हे रेखाटण्यात आली. त्याचबरोबर भारताच्या संविधानाची 75 वर्षाची पूर्तता या विषयावर चित्र प्रदर्शन मांडण्यात आले आहे. यासोबतच मैदानात भारतीय संविधानातील कला आणि सुलेखन, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील 12 किल्ल्यांच्या प्रतिकृती, छंदोत्सव आणि फोटो सर्कलच्या गुढीपाडवा उत्सव अशा विविध विषयावर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गेल्या काही वर्षापासून सातत्याने टीका होत असतानाच आता काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईल स्टेटसवर राजकीय नेत्यांचे छायाचित्र असल्याची बाब आज झालेल्या सर्वसाधारण सभेत उघडकीस आले. विरोधी पक्षनेते अशोक शानू पठाण यांनी हा मुद्दा सभेत मांडत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेत. राजीनामा देऊन राजकीय पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले. पालिकेच्या कामकाजाचा भारही वाढला आहे. पालिकेतील अनेक जुने अनुभवी अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. पालिकेत सध्या स्थितीत कार्यरत असलेले अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सातत्याने टीका होत असून हा मुद्दा पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही यापूर्वी चर्चेत आलेला आहे. अनेक अधिकारी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे काम करत असल्याची टीका विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात आली असतानाच आता काही अधिकाऱ्यांच्या मोबाईल स्टेटसवर राजकीय नेत्यांचे छायाचित्र असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अशोक शानू पठाण यांनी आज झालेल्या सर्वसाधारण सभेत केला आहे. यानंतर काही नगरसेवकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. ठाणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेच्या पटलावर 265 विषय मंजुरीसाठी होते. या विषय पत्रिकेला सुरुवात होण्याआधी शानू पठाण यांनी अधिकाऱ्यांना लक्ष केले. शासकीय तथा निमशासकीय कर्मचाऱ्यांनी निपक्ष असावे असे संकेत आहेत.
मात्र ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकारी राजकीय पुढाऱ्यांचे फोटो आपल्या स्टेटसवर ठेवत आहेत. त्यामुळे अधिकारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उपस्थित केला आहे. व ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी हे संबंध शहराचे संलग्न आहेत, ते कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. मात्र अधिकारी जर राजकीय नेत्यांचे फोटो स्टेटसला ठेवत असतील तर नागरिकांना किंवा इतर पक्षाच्या लोकांना ते न्याय कसा देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.